नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव प्रशांत सोनुने आणि स्वागत आहे तुमचं माझं युट्यूब चॅनल ITI इन्स्ट्रक्टर प्रशांत वरती. मित्रांनो, तुमचा जो सर्वात जास्त डाऊट होता की सर 31 मे नंतर आम्हाला ITI फॉर्म भरता येतील का? सोबत सोबत आमच्याकडे काही ओरिजिनल डॉक्युमेंट्स नाहीये, तर कन्फर्मेशनसाठी आम्हाला टाइम भेटेल का? आणि कन्फर्मेशन फक्त 31 तारखेपर्यंतच करावं लागेल का? याच बाबत DVETने एक आता ऑफिशियल परिपत्रक काढलेलं आहे आणि त्या परिपत्रकामध्ये नेमके काय काय बदल झालेले आहेत, तुमची फॉर्मची डेट कधीपर्यंत वाढलेली आहे, तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म कधीपर्यंत भरू शकता, ऍप्लिकेशन फॉर्म कधीपर्यंत कन्फर्मेशन करू शकता, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की सर जे मेरिट लिस्ट जनरेट होणार आहे आणि मेरिट लिस्ट जनरेट झाल्यानंतर जेही आपले ऑप्शन फॉर्म आपल्याला फिल करावं लागतात ते कधीपर्यंत फिल करावं लागतील, आम्हाला कॉलेज केव्हा अलर्ट होईल आणि आमचे ऍडमिशन कधीपासून चालू होणार, जेणेकरून जे आमच्याकडे डॉक्युमेंट जे तयार करायचे राहिले ते आम्ही तयार करू शकतो. याच बाबत डिटेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सप्लेन करणार आहोत. चला तर मी काय करतो, तुम्हाला कम्प्युटरच्या स्क्रीनवरती आधी डिटेल नोटिफिकेशन दाखवणार आहे आणि त्याच्यानंतर आपण काय करू, परत मी तुम्हाला काही पॉईंट सांगतो. चला तर व्हिडिओला सुरू करूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला admission.dvet.gov.in म्हणजे ज्या वेबसाईटवरती तुम्ही तुमचा ITIचा फॉर्म फिल केला होता त्या वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटवरती आल्यानंतर बघा तुम्हाला ही वेबसाईट थोडी अपडेटेड दिसेल. त्यांनी काय केलेलं आहे, आता जेही इव्हेंट्स आहेत ना, या इव्हेंट्सला नाही का हायलाईट करून ठेवलेलं आहे. म्हणजे तुमचे कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन कधीपासून चालू झालेले आहेत, नंतर जे इम्पॉर्टंट डेट्स आहेत जसं की ॲप्लिकेशन कन्फर्म कधीपर्यंत तुम्हाला करायचं आहे, नंतर फर्स्ट राऊंड केव्हा लागेल, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट केव्हा लागणार आहे, हे सगळ्याच्या सगळ्या नाही का त्यांनी काय केलेलं आहे, एका रोडमॅपच्या किंवा एका मॅपच्या आधारे तुम्हाला इथं दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आता ह्या ॲक्टिव्हिटी चालू आहेत आणि अजून बघा ही जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट वगैरे ही ॲक्टिव्हिटी चालू व्हायची बाकी म्हणून इथं काही दाखवलं नाही आहे. जर तुम्ही याच्यात थोडं खाली आले ना, थोडं खाली आल्यानंतर बघा तुम्हाला इथं नोटिफिकेशनच्या मध्ये एक न्यू टॅब दिसेल. याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर हेच नाही का DVETने ॲडमिशन संबंधित जे वेळापत्रक म्हटलं आपण, ते वेळापत्रक दाखवलेलं आहे आणि याचबाबत या व्हिडिओमध्ये आपण काय करणार डिस्कस करणार आहे. हे ऑलरेडी एक तर तुम्ही इथूनच डाउनलोड करू शकता वेबसाईटवरून, किंवा मी ऑलरेडी माझं जे YouTube आपलं WhatsApp चॅनल होतं, या WhatsApp चॅनलवरती सुद्धा काय केलेलं ही नोटिफिकेशन टाकलेली आहे. मी काय करतो आता तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये दाखवतो. बघा मित्रांनो, डाउनलोड केलेलं नोटिफिकेशन ज्यावेळेस तुम्ही ओपन कराल, त्यावेळेस तुम्हाला असे 2 पेजेसचं हे नोटिफिकेशन आहे. खाली डिटेलमध्ये गेल्यानंतर बघा पेज 2 नंबरच्या पेजवरती बघा प्रवेशाचं वेळापत्रक दिलेलं आहे. आता याच्यामध्ये काय बघा, की प्रवेशाचं वेळापत्रक म्हणजे काय, की आधी DVT काय करायचं, सगळ्या डेट्स आधीच डिक्लेअर करायचं. पण यावेळेस 10वीची मार्कशीट न मिळाल्यामुळे त्यांनी काय केलं होतं, शॉर्ट नोटीस ही आधी दिली होती. आता याच्यामध्ये नाही का, याच्यात सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे, अर्धच काय म्हणतात त्याला, अर्धच वेळापत्रक दिलेलं आहे. अजूनही राउंड केव्हा लागतील याबद्दल त्यांनी अजूनही डिक्लेअर केलेलं नाहीये. पण याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे, बघा ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर करणे. आता तुम्हाला जे ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर करायचे होते, याआधी बघा त्यांनी 31 मार्चपर्यंत कन्फर्मेशन करायचं सांगितलं होतं. त्यानंतरही अजून कन्फर्मेशन चालूच होतं. पण आता त्यांनी डिक्लेअर फायनली सांगून दिलेलं आहे, की जी अंतिम दिनांक आहे, की सर्व जणांचा मॅक्सिमम जणांचा प्रश्न होता, की सर शेवटची तारीख किती आहे? तर शेवटची तारीख बघा 21 मे 2026 पासून आपले फॉर्म चालू झाले होते आणि 21 जून 2026 म्हणजे जवळपास 1 महिना आपल्याला ITIचा फॉर्म भरण्यासाठी त्यांनी मुदत दिलेली आहे. म्हणजे आता फायनली झालेलं आहे, की अंतिम दिनांक किती आला तुमचा, की 21 जून 2026 पर्यंत तुम्हाला तुमचे ITIचे फॉर्म भरायला चालतील. मग आता फॉर्म भरल्यानंतरचा सर्वात महत्त्वाचा नंतरचा मुद्दा होता बघा, की ॲप्लिकेशन कन्फर्मेशन करणं. मग आता ॲप्लिकेशन कन्फर्मेशन करणं बघा 21 मे 2026 पासून चालू झालेलं होतं. तर आता 22 जून 2026 सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुमचं ॲप्लिकेशन कन्फर्म तुम्हाला करता येणार आहे. मी आधीही तुम्हाला सांगितलं, जेही तुम्ही ॲप्लिकेशन भरणार आहे, त्या ॲप्लिकेशन भरल्यानंतर तुम्हाला जवळच्या ITI कॉलेजमधून ॲप्लिकेशन कन्फर्मेशन करावं लागतं आणि त्या ॲप्लिकेशन कन्फर्मेशन करण्याची शेवटची तारीख आता किती सांगितली त्यांनी, 22 जून 2026 सांगितलेली आहे. नंतर बघा तिसरा महत्त्वाचा पॉइंट काय, की पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय विकल्प सादर करणे, ज्याला आपण ऑप्शन फॉर्म भरणं असं म्हणतो. मग ऑप्शन फॉर्म केव्हापासून भरायचे आहेत बघा, 1 जून 2026 पासून ऑलरेडी ऑप्शन फॉर्म भरणं तुमचे चालू झालेले आहेत आणि 23 जून बघा किती तारीख सांगितली, 23 जून 2026 सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला काय करता येणार आहे, तुमचे जे ऑप्शन फॉर्म आहेत ते ऑप्शन फॉर्म फिल करता येणार आहेत. त्यासाठी ज्याही विद्यार्थ्यांनी अजूनही ऑप्शन फॉर्म फिल केले नसतील, त्यांनी काय करायचं, म्हणजे 23 तारखेपर्यंत त्यांच्याजवळ अजूनही चान्स आहे. ITIचा फॉर्म जरी भरला नसेल, तुम्ही फॉर्म भरा, कन्फर्मेशन करा आणि कन्फर्मेशन केल्यानंतर 23 जून 2026 पर्यंत तुम्ही काय करू शकता, ॲप्लिकेशन कन्फर्मेशन करून तुम्ही ऑप्शन फॉर्म सादर करू शकता. आता नंतरचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता, सर्वात म्हणजे मॅक्सिमम जणांचा हा प्रश्न होता, की सर जी मेरिट लिस्ट असते, ज्याला आपण बघा जी मेरिट लिस्ट असते, मेरिट लिस्ट केव्हा येणार? तर मेरिट लिस्ट केव्हा येणार तुमची, म्हणजे मेरिट लिस्टमध्ये असतं काय बघा, की याच्यामध्ये तुम्ही स्टेट वाईज तुमचा मेरिट नंबर किती आहे, नंतर तुमच्या ओपनमधून मेरिट नंबर किती आहे, तुमच्या कास्टमधून तुमचा मेरिट नंबर किती आहे, हे ज्या लिस्टमध्ये दाखवतं ना त्याला आपण मेरिट लिस्ट म्हणतो. आता बघा मेरिट लिस्टच्या आधी एक नाही का प्रोव्हिजनल मेरिट लिस्टच असते. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट यासाठी, की ज्यावेळेस प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येणार, प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये जर काही चुका असतील तर त्या फायनल मेरिट लिस्टपर्यंत काय करतात तुम्हाला, म्हणजे त्याच्यात दुरुस्ती करता येते. म्हणजे
जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट तुमची येणार आहे, कधी येणार तुमची? तर 25 जून सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येणार. म्हणजे बघा ॲप्लिकेशन फॉर्म झाले त्याच्यानंतर 25 जून 2026च्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत काय आहे तुमची मेरिट लिस्ट त्या आपल्या डी-व्ही-टीची जी वेबसाईट आहे, जी मी तुम्हाला आधी ऑफिशियल वेबसाईट दाखवली, त्या वेबसाईटवरती काय येणार आहे तुमचे जी मेरिट लिस्ट आहे ती येऊन जाईल. नंतर बघा गुणवत्ता बाबीत हरकती नोंदविणे. आता हरकती नोंदविणे म्हणजे काय असतं माहिती आहे का, की मी तुम्हाला सांगितलं जर प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये समजा तुम्हाला काही डाऊट असेल, तुमचं काही चुकीचं असेल, की तुम्हाला वाटत असेल माझा मेरिट नंबर वरती पाहिजे होता. तर या सगळ्या बाबतचा जेही आपण त्याला काय म्हणतो, जो फीडबॅक म्हणतो किंवा जोही तुमची कंप्लेंट असेल, ती नोंदविणे आणि ती दुरुस्त करून म्हणजे सगळं हे करण्यासाठी तुम्हाला काही 26 जून 26 जून आणि 27 जून असा 2 दिवसाचा कालावधी दिलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट असेल किंवा काहीही प्रॉब्लेम असेल तुमच्या मेरिट नंबरमध्ये, मेरिट लिस्टमध्ये, तर तो काय करू शकता तुम्ही जवळच्या आय-टी-आय कॉलेजमध्ये जाऊन त्याबाबत काय करू शकता तुम्ही तुमचं काय कंप्लेंट वगैरे देऊ शकता. मग ज्यावेळेसही याच्यातल्या सगळ्या चुका वगैरे काय होतील, दुरुस्त होतील, त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी ज्याला आपण फायनल मेरिट लिस्ट असं म्हणतो, ती फायनल मेरिट लिस्ट तुमची किती तारखेला एस-एम-एसद्वारे तुम्हाला कळवून देईल. पण 28 जून काय सांगितलं बघा 28 जून 2026 सायंकाळी 5 वाजता काय होणार आहे तुमची फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे. या मेरिट लिस्टमध्ये जेही तुमचे मेरिट नंबर राहतील, जेही तुमचे स्टेट वाईज असो, कॅटेगरी वाईज असो, ज्याला आपण कॅटेगरी वाईज मेरिट लिस्ट म्हणू, या सगळे जे मेरिट नंबर राहतील, याच मेरिट लिस्टच्या आधारे तुम्हाला काय होईल, तुमचे जे हे ॲडमिशन होणार आहे तुमच्यासमोर, त्या ॲडमिशन या मेरिट नंबरवरती होत असतात. आता बघा त्यांनी सर्वात महत्त्वाची एक अजून एक सूचना इथं दिलेली आहे. जर तुम्ही ते व्यवस्थित बघितलं, की प्रथम आता मॅक्सिमम जणांचं काय होतं, की सर आता मी ठीक आहे आम्ही ऑप्शन फॉर्म भरले, पण ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर कॉलेज केव्हा अलॉट होणार? आता मी तुम्हाला ते बघा आत्ताही सांगितलं त्यांनी अजूनही काय केलेलं आहे, अजून डिक्लेअर केलेलं नाहीये, की नेमकी जी तुमची पहिल्या राउंडचं जे कॉलेज आहे ते तुम्हाला नेमकं केव्हा भेटणार? त्यासाठीच त्यांनी काय दिलेलं आहे इथं बघा, प्रथम प्रवेश फेरीपासून पुढील प्रवेशाचे सविस्तर वेळापत्रक हे प्रवेशाच्या संकेतस्थळावर 25 जून 2026 रोजी घोषित करण्यात येईल. म्हणजे ज्यावेळेस तुमची हे बघा, इथं प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ज्या दिवशी लागेल, त्या दिवशी काय त्यांनी सांगितलं, त्या दिवशी याच्यानंतरचं जे डिटेल नोटिफिकेशन आहे, की म्हणजे तुमची नेमका पहिला राउंड किती तारखेपर्यंत चालेल, पहिल्या राउंडचे कॉलेज केव्हा तुम्हाला अलॉट होतील, नंतर सेकंड राउंडचे ऑप्शन फॉर्म तुम्हाला केव्हा भरायचे आहेत, थर्ड राउंडचे ऑप्शन फॉर्म केव्हा भरायचे आहेत किंवा थर्ड राउंड कधीपर्यंत चालेल, या सगळ्याच्या सगळ्यातलं बाकीचं जे नोटिफिकेशन आहे ना, हे त्यांनी काय सांगितलं 25 जून 2026 रोजी काय करण्यात येईल, तुमचं घोषित करण्यात येईल. म्हणजे आतापर्यंत आपल्याला फक्त एवढंच समजलं, की जी फायनल आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं, की जी फायनल तुमची डेट आहे बघा 21 जून पर्यंत तुमचे फॉर्म भरायला चालणार आहेत. 22 जून पर्यंत तुम्ही तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म कन्फर्म करू शकता आणि त्यानंतर ज्या मेरिट लिस्ट वगैरे जनरेट होणार आहेत, या मेरिट लिस्ट 25 तारखेला जनरेट होणार आणि फायनल मेरिट लिस्ट जी आहे तुमची ती 28 तारखेला काय होणार आहे, जनरेट होणार आहे आणि 25 तारखेलाच तुम्हाला काय होईल, ज्यावेळेस तुमचे कॉलेज तुम्हाला म्हणजे फर्स्ट राउंड केव्हा राहणार, हे सगळेच्या सगळ्याचे जे अजून डिटेलवाली नोटिफिकेशन आहे, ही तुम्हाला 25 तारखेनंतर किंवा 25 तारखेला किंवा 25 तारखेनंतर काय होईल, बघायला मिळेल. अशा पद्धतीचं हे याच्यामध्ये अजून भरपूर गोष्टी दिलेल्या आहेत. या सगळ्या गोष्टी काय करायचं तुम्ही परत एकदा वाचून घ्यायच्या. अशा प्रकारची ऑफिशियल नोटिफिकेशन ही डी-व्ही-टीकडनं आलेली आहे. आशा करतो की तुम्हाला सगळं समजलं असेल. अजूनही तुमचा काही डाऊट असेल तुम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता. बघा विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच आपण बघितलं की तुमच्या ऍडमिशन डेटमध्ये काय काय चेंजेस झालेले आहेत. सोबत सोबत तुम्ही फॉर्म कधीपासून तुम्हाला फिल करायचे आहेत आणि नेमकं आय-टी-आय कॉलेजचे ऍडमिशन कधीपासून चालू होणार आहेत, म्हणजे जे राऊंड्स वगैरे लागणार आहेत, हे आपण सर्व बघितलं. अशाच जर अपडेट तुम्हाला अजून बघायचे असतील किंवा अशा अपडेट वेळोच्या वेळी जर तुम्हाला बघायचे असेल की नेमकं काय चेंजेस झाले, नेमकं आता ग्राउंड लागले का नाही लागले किंवा आता काय चेंजेस झालेले आहेत, नेमकं डीव्हीटीने काही नवीन परिपत्रक काढला का, याच अपडेटसाठी मी आय-टी-आय ऍडमिशनसाठी स्पेशली विद्यार्थ्यांसाठी एक आय-टी-आय ऍडमिशन 2026 अपडेट या नावाने व्हॉट्सअपवरती ग्रुप तयार केलेला आहे. हे त्याचं स्कॅनर आहे आणि याचीच लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देईल व्हिडिओच्या. तसंच टेलिग्राम चॅनल आहे, तर टेलिग्राम चॅनलवर मी जनरल जे व्हिडिओ येतात इलेक्ट्रिकल रिलेटेड त्याचे अपडेट देत असतो. आता बघा अजून महत्वाचं की अजूनही तुम्ही काय केलं, मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी नाही का फॉर्म भरलेले आहेत किंवा तुम्हाला आता काय करायचंय की तुम्ही आता कन्फर्मेशन राहिलं असेल कोणाचं किंवा फॉर्मही भरायचे असतील, तर त्यासाठी मी एक डिटेल नाही का माझ्या चॅनलवरती प्लेलिस्ट बनवलेली आहे. त्या प्लेलिस्टमध्ये बघा मी ही तुम्हाला इथं प्लेलिस्ट दिसेल, आय-टी-आय ऍडमिशन 2026 अपडेट. मग याच्यामध्ये काय माहितीये का, जेही आतापर्यंत तुम्ही नेमका फॉर्म कसा भरायला पाहिजे, स्टेप बाय स्टेप प्रोसेस, सोबत सोबत ज्यांनी फॉर्म भरला त्यांनी कन्फर्मेशनला जाताना नेमकं कोणकोणते डॉक्युमेंट्स न्यायला पाहिजे. आणि नंतर एक चेंज झाला होता बघा की कन्फर्मेशन करताना तुम्हाला आता ओरिजिनल डॉक्युमेंट जास्त लागणार नव्हते, कारण ते पार्शियली कन्फर्मेशन होतं. या बाबतीत सुद्धा व्हिडिओ मी या प्लेलिस्टमध्ये ऍड केलेला आहे. तसंच तुम्ही आय-टी-आय करायला पाहिजे, आय-टी-आय मध्ये कोणता ट्रेड घ्यायला पाहिजे, अशा विविध प्रकारचे व्हिडिओ मी या चॅनलवरती अपडेट करत राहतो आणि सगळ्याच्या सगळ्या प्लेलिस्टमध्ये ऍड केलेले आहेत. त्याच करण्यासाठी या चॅनलला काय करा, सबस्क्राईब करून ठेवा. बघा मी तुम्हाला सांगितलं ना की हे बघा याच्यात असे 10वी नंतर आय-टी-आय करायचा, 12वी नंतर आय-टी-आय करायचा, फॉर्म सबमिट केला तर तुम्ही पुढे काय करायला पाहिजे, असे सगळेच्या सगळे व्हिडिओ मी या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत.
अशा पद्धतीने बघा, मी तुम्हाला पहिलेही सांगितलं होतं की महत्त्वाचं अपडेट असंच आहे की जेही तुम्ही आता ऍप्लिकेशन फॉर्म भरणार आहे, ऍप्लिकेशन फॉर्म भरण्याच्या आधी तुमचं जे आधार कार्ड आहे ना, आधार कार्ड अपडेट करा आणि आधार कार्ड अपडेट केल्यानंतरच फॉर्म भरा, जेणेकरून तुम्हाला समोर काय जाणार नाही, अडचण जाणार नाही. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा. असेच अजून व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुमच्या अशा मित्रांना जेही सध्या ITIच्या ऍडमिशन प्रोसेसमध्ये. धन्यवाद.